नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरातील अंबड रोड परिसरात आज महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे। महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली तब्बल 30 मटणाची दुकाने पाडण्यात आली आहेत। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली आहे। अंबड रोड परिसरात अनेक दुकाने परवानगीशिवाय आणि नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली होती। त्यानंतर महापालिकेने थेट अतिक्रमण हटाव मोहीम राबवत बुलडोजरच्या साहाय्याने दुकान जमीनदोस्त केली। या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिलाय। दरम्यान अचानक झालेल्या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली असून काहींनी प्रशासनाकडून पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप केलाय। जालना शहरात अतिक्रमण आणि नियमबाह्य व्यवसायांवर महापालिकेची धडक मोहीम सुरूच असून पुढील काही दिवसात आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आज काय नूतन वसाहती मटन मार्केट आहे, हे आपण निष्कासित करतायत दुकानं, काय मोहीम आहे? जालना शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत गेल्या 4-5 दिवसापासून माननीय आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशान्वये तसंच उपायुक्त त्र्यंबकराव कांबळे, त्याच्यानंतर आमचे चिकन मटनचे जे प्रमुख आहेत अमजदभाई आणि आमचे सगळे एसआय आज नूतन वसाहत अंबड रोड या ठिकाणी अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या चिकन मटनच्या अवैध दुकानं ज्या आहेत, ज्यानेकडून कुत्र्याचा हैदोस वाढलेला आहे आणि गावामध्ये बेवारस कुत्र्यांचा जे हे झालेला आहे, त्यामुळे अनेक चिमुकल्याचा एक छोट्या चिमुकलीचा सुद्धा जीव गेला, ज्यामुळे बरेच आंदोलन उपोषण झाले आणि बरेच महानगरपालिकेवर यावेळेस हे झालेलं होतं। अशा परिस्थितीत आज आदेश माननीय आयुक्त यांनी दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने या अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये चिकन मटन या ठिकाणी असलेल्या अंबड रोड या ठिकाणी जवळपास 25 ते 30 दुकानं असून त्या संपूर्ण निष्कासित करण्याचे आदेश हे माननीय आयुक्त यांनी दिलेले आहेत आणि सदर कारवाई आमचे अमजद खान यांच्या नेतृत्वात तसेच आमच्या मार्गदर्शन श्री उपायुक्त त्र्यंबक कांबळे यांच्या नेतृत्वात सर्व एसआय टीम या ठिकाणी चिकन मटनचे अवैध दुकाने हे निष्कासित करण्याचं काम या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने चालू आहे। जालना जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झालेले असून मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात वाळू ठेकेदारांची मनमानी पाहायला मिळत आहे। खोरवड येथील नदीपात्रात जेसीबी उतरवून बेसुमार वाळू उपसा केला जातोय। आता महसूल प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। आता बातमी मंठा तालुक्यातील खोरवड येथे पूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू उपशाची। नियमांना धाब्यावर बसवत थेट नदीपात्रात जेसीबी उतरवून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। प्राप्त माहितीनुसार शासनाच्या नियमांनुसार नदीपात्रात यंत्राच्या साहाय्याने उत्खनन करण्यास निर्बंध असतानाही तेथे खुल्या जेसीबीच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू आहे। यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असून नदीपात्राच्या नैसर्गिक रचनेवरही परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्याचा दावा केला जातोय, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप व्यक्त होतोय। दरम्यान संबंधित वाळू ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून नियमबाह्य उत्खनन बंद करण्यात यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणाकडे महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जालना शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारीला वेग आलाय। शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येत असून 5 जेसीबी आणि 5 हायवा यांच्या सहाय्याने नाल्यांमधील गाळ कचरा काढण्याचे काम सुरू आहे। शहरात एकूण 64 मोठे नाले असून त्यापैकी आतापर्यंत जवळपास 10 नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यात आली आहे। येत्या काही दिवसात आणखी यंत्रसामग्री वाढवून मान्सूनपूर्वी सर्व नाले स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक कांबळे यांनी दिली आहे। जालना शहरात दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण होत असतात। नाल्यांमध्ये साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा आणि अतिक्रमणामुळे पावसाचं पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होतात। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं मान्सूनपूर्व मोठ्या नाल्यांच्या साफसफाईचं काम हाती घेतलंय। 2 मे पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून शहरातील मोठ्या नाल्यांमधील गाळ आणि कचरा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येतोय। यासाठी 5 जेसीबी आणि 5 हायवा यंत्रणा तैनात करण्यात आल्या। काढण्यात आलेला गाळ आणि कचरा तात्काळ शहराबाहेर नेऊन टाकण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार जालना शहरात एकूण 64 मोठे नाले आहेत।
त्यापैकी 10 मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात आली. उर्वरित नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू असून येत्या 2 दिवसात आणखी यंत्रसामग्री वाढवून कामाचा वेग वाढवण्यात येणार आहे. महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पावसाळ्यापूर्वी सर्व मोठे नाले पूर्णपणे स्वच्छ करण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं ठेवलंय. नागरिकांना पाणी तुंबणे, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू नये यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाते. मान्सून पूर्वी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मोठ्या नाल्यांची साफसफाईला सुरुवात केली आहे का? असे किती मोठे नाले आहेत जे केरळ आतापर्यंत साफसफाई करण्यात आलेली? जालना शहरामध्ये साधारणतः एकूण मोठे नाले हे 64 नाले आहेत. त्या 64 नाल्यांचं आपण डिवायडेशन आता सध्या तरी आपल्याकडं 5 JCB आणि 5 हायवा ही यंत्रसामुग्री आपण लावली असून आणि त्या एरियानुसार त्या SI कडे आपण त्या JCB आपण पुरवठा केलेले आहोत. आता आमचे माननीय सहाय्यक आयुक्त आणि आम्ही सतत त्याचा आढावा घेत असतो. आता हे मागील 2 तारखेपासून सदरची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तर साधारणतः 64 नाल्यापैकी 10 नाल्यांचं जवळपास 70 ते 80% काम पूर्ण झालेलं आहे आणि यातच आपण आणखी यंत्रसामुग्री वाढून 2 दिवसात येणाऱ्या म्हणजे मान्सूनपूर्व पावसाळ्यापूर्वीच आपण हे सर्व नाले साफसफाई करून घेणार आहोत. जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे घरकुल योजनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये नावे असतानाही तब्बल 22 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 11 मे पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज या उपोषणस्थळी पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी भेट देत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. यावेळी बोलताना त्यांनी संबंधित ग्रामसेवकांवर गंभीर आरोप करत प्रत्येक घरकुलासाठी तब्बल 15,000 रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील महिलांनीही उपोषणस्थळी उपस्थित राहत ग्रामसेवकांकडून पैशांची मागणी करण्यात येत आल्याचं गंभीर आरोप केलेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून लाभार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आता या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि संबंधितांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 11 तारखेपासून जिल्हा परिषदेच्या समोर रिपब्लिकन महिला आघाडीचं उपोषण चालू आहे. आमचे खोडवे मॅडम ह्या ज्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली उपोषण चालू आहे. त्यांची चिंचोली येथील रमाई घरकुल योजनेमधल्या घरकुल मंजुरी करण्याच्यासाठीची मागणी आहे. त्यांच्यातल्या पात्र असलेल्या 22 लोकांना ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये नावं असताना सुद्धा डावलण्याचं कारण यांचं म्हणणं आहे की त्यांनी 15,000 रुपये मागितले होते, त्यामुळे आम्हाला आम्ही दिले नाहीत म्हणून आमचे नावं डावललेत. त्याच्यात बोगस 29 नावं आहेत, त्याची आम्ही मागणी केली होती. त्याची समाज कल्याणाला दखल झाली. गट विकास अधिकाऱ्याकडं समाज कल्याण अधिकाऱ्यांची नाव रद्द करण्याचं पत्रसुद्धा दिलं आहे. मागणी आज अशी आहे की या लाभार्थी ठरावामध्ये असलेल्या 22 लोकांची घरकुलं मंजूर करावेत आणि जे बोगस आहेत ते रद्द करावेत. ग्रामसेवकानं बोगस जी कारवाई केली, जो ठराव घेतला आहे त्या ग्रामसेवकाला निलंबित करावा आणि जिल्हा परिषदेच्या COनं तत्काळ यामध्ये लक्ष घालावा. आणि त्यासाठी महिला आघाडीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उपोषण चालू आहे. मॅडम उपोषणाला बसला आहेत, काय मागणी तुमची? माझं नाव आहे विमल बाबतराव कोडे. मी महिला आघाडीची अध्यक्ष आहे रणसंगी तालुक्यामधली. आणि रमाई योजनेच्या घरकुलासाठी आम्ही जिल्हा परिषदेला उपोषणाला बसलो आहेत. 11 तारखेपासून तर आज 13 तारखेपर्यंत उपोषणाला बसले, 14 तारखेपर्यंत उपोषणाला बसलेलो आहोत. आणि त्या यादीमध्ये नावं असताना सुद्धा आमच्या जाणून ते नावं गाळलेले आहेत. आणि आम्हाला 15,000ची मागणी केली होती, ते आम्ही पैसे न दिल्यामुळे ते आमचे नावं गाळले गेलेले आहेत. असंच आम्ही पंचायत समितीला पण उपोषणाला बसलो होतो. त्यावेळी नुसतं आम्हाला असंच सांगितलं की हा आम्ही यांचे नावं रद्द करू. ते नावं रद्द केले गेलेले नाहीत. मग आम्हाला त्यांनी फक्त अशी एक लेटर दिलं होतं हे नावं रद्द झालेत म्हणून, पण तरी ते लेटर रद्द केलेले नाहीत. त्यामुळे आम्ही परत जिल्हा परिषदेला उपोषणाला बसलो आहोत. आज 4 दिवस झाले आमचे उपोषणाला बसलेले. काय मागणी आता आमचे घरकुल जे आहेत आमच्या 22 लोकांचे तेवढे मंजूर करावेत एवढीच आमची इच्छा आहे. देवगिरी इंग्लिश स्कूलच्या वतीने राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून आंतरराष्ट्रीय सिलंबमसाठी पात्र ठरलेल्या सर्व खेळाडू आणि पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व खेळाडू आणि त्यांच्या पालकांचा आज सकाळी देवगिरी इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं विशेष गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी देवगिरी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष बबनदादा सोरटी, मुख्याध्यापिका गायत्री सोरटी, भगवान उगले, सिलंबम स्पोर्ट फाउंडेशन इंडियाचे राष्ट्रीय रेफरी प्राध्यापक डॉक्टर नितीन भक्त, प्रतीक्षा दब्बडवार, जालना जिल्हा सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष भूषण यादव, देवगिरी स्कूलचे स्पोर्ट्स टीचर निबांत नंदाने, सतीश जाधव, रफी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी देखील प्रात्यक्षिके करून दाखवली। मी देवगिरी इंग्लिश स्कूलची प्राचार्य गायत्री सोरटी। आता नुकतेच आपल्या जालना शहरात राष्ट्रीय सिलंबम स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये आपल्या जालन्यासाठी एक गौरवशाली असा क्षण आहे की त्याच्यामध्ये 14 वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे, जे आता ऑगस्टमध्ये इंटरनॅशनल लेवलला म्हणजे मलेशियाला जाण्याची तयारी करत आहेत आणि त्यांची निवड झालेली आहे। तर आज एक छोटासा प्रयत्न म्हणून देवगिरी इंग्लिश स्कूल मार्फत या 14 विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं सत्कार सोहळा या गायत्री लॉन्समध्ये ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रात जे खेळासाठी खूप असं जे निष्क्रिय वातावरण आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना थोडंसं प्रोत्साहन द्यावं, त्यांच्या पालकांनाही प्रोत्साहन द्यावं, यासाठी हा आमच्या शाळेतर्फे एक छोटासा प्रयत्न होता। तरी मी जनतेला आवाहन करते की त्यांनी मुलांना मोबाईलच्या ॲडिक्टमधून काढून जास्तीत जास्त खेळांमध्ये त्यांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे। धन्यवाद। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक परिस्थिती ढवळून निघाली असून त्याचा परिणाम आता भारतातील सोन्याच्या बाजारावरही दिसून येत आहे। वाढत्या आयात खर्चामुळे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयावरील दबावामुळे केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवरील शुल्क वाढवले आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याच्या चर्चेनंतर सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। वाढत्या दरांमुळे सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची भावना व्यक्त होत असून व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे। मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींसह सोन्याच्या दरांमध्येही मोठी वाढ होताना दिसतीये। याचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजारावर झाला असून सोने आणि चांदीचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचलेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण कमी करण्यासाठी नागरिकांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केल्याची चर्चा सुरू आहे। यानंतर सोन्याच्या खरेदीवर परिणाम झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। पूर्वी सोन्यावरील आयात शुल्क सुमारे 6% होतं, मात्र आता ते वाढवून 15% करण्यात आल्याने सोन्याचे दर वाढलेत। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवल्याचं चित्र अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे। अनेक सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या घटली असून काही ठिकाणी दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळतोय। यामुळे सोन्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आधीच वाढलेल्या दरांमुळे ग्राहक खरेदी टाळत होते, त्यातच सरकारच्या आवाहनामुळे बाजारातील व्यवहार मंदावलेत। आगामी लग्न सराईच्या हंगामावरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता मोदीजीने आवाहन केलं किंवा सोनं म्हणजे वर्षभर घेऊ नका, हे करा। आता लग्न सराई, लग्नामध्ये प्रत्येक हिच्यात 2-5 ग्रॅम हो किंवा परिस्थितीनुसार हे गिराईक सोनं घेतच असतं। पण आता मोदीजीने आव्हान केलं आणि लगेच सांगितलं की वर्षभर घेऊ नका। आता महाराष्ट्र की म्हणा किंवा हिंदुस्थान म्हणा, हा कृषीप्रधान देश आहे। याच्यावर म्हणजे शेतीमाल असो किंवा जे आपले व्यापारी असो किंवा आमचे कारागीर असो, एक करोडो लोक जे आहे की याच्यावर या आमच्या सोन्या चांदीच्या धंद्यावर अवलंबून आहे। ते मोदीजीने ते बातमी दिली किंवा सांगून एक गोरगरीब म्हणा किंवा जे शेतकरी आता लग्न सराईत सोनं खरेदी करतात, नंतर लगेच गिरवी ठेवून किंवा मोडून ते शेतीमध्ये साठी उपयोगी करतात। हा एकच पर्याय त्यांच्याजवळ हा आहे आणि यांनी आवाहन करून सर्व सराफ असो किंवा सुवर्णकार असो यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्या गोष्टीसाठी हे करतो बाबा की ही अशी गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे आणि असे आवाहन करायला नव्हते पाहिजे। आणि त्यांनी आजच एक सोने चांदीवर इम्पोर्टेड ड्युटी पहिले होती 6%, आता 15% गेली। त्यानंतर
त्यांनी बेसिक कस्टम 5% ड्युटी होती ती 10% केली. ॲग्रिकल्चर इम्पोर्टेड डेव्हलपमेंट सेक्स 5% तो लावला. त्यामुळं सोने चांदीचे पुन्हा भाव वाढणार, लोकात संभ्रम होणार की बाबा भाव वाढले आणि मोदीजीने आवाहन केलं आता कमी होईल का जास्त होईल. यामुळं जे आमचे सराफ बांधव असो किंवा कारागीर असो किंवा जे आमचे सोनार बांधव असो यांच्यावर पुन्हा उपासमारीची वेळ येणार आहे. हे असं जेव्हा सुवर्ण नियंत्रण कायदा होता तर हाच प्रकार झाला होता. सध्याला सोने विक्रीवरती काही परिणाम कसा जाणवतो? विक्रीवर परिणाम म्हणजे एकदमच आज समजा 7-8 हजार रुपये सोन्याचा भाव वाढला. त्यामुळं लोक संभ्रमित झाले की बाबा घ्यावं का नाही घ्यावं. आणि लगन सराई असल्यामुळं थोडं गिराईक म्हणजे सध्याला नगण्यच झालेले. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.